हॅलो फ्रेंड्स, मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवते आहे जस्ट टू शेअर अ रिअल सॅड स्टोरी ऑफ अ विलेज. पीपल फ्रॉम द विलेज आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि काहीतरी अवेअरनेस व्हावा म्हणून आपल्याला पण समजायला पाहिजे की काय काय घडतं बाहेर. हे गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामधलं. सगळं असं छान चाललेलं असताना त्या गावामध्ये अचानक एक कोणीतरी फेक स्टॉक ब्रोकर येतो. कोणीतरी त्याच्याकडे पैसे देतं, तो त्याला छोटेसे नाही थोडेफार चांगले रिटर्न दाखवतो आणि मग तो एक माणूस असतो, तो सगळ्यांना स्प्रेड करतो की एवढे पैसे आपल्याला रिटर्न मिळत आहेत. असं करत करत गावामध्ये जवळपास 80 to 90% फॅमिलीजने कोणी 4 लाख रुपये, कोणी 5 लाख रुपये, कोणी 10, कोणी 15, कोणी 20-25 सुद्धा असे इन्व्हेस्ट केले. इन्व्हेस्ट नाही म्हणू शकत, विदाऊट एनी नॉलेज, विदाऊट एनी प्रूफ त्या माणसाला देऊन टाकले. त्या माणसाने फ्रॉड झिरोदा अकाउंट बनवलं होतं. तो असं फ्रॉड स्क्रीनशॉट बनवायचा आणि लोकांना दाखवायचा की आज मला 1 लाख प्रॉफिट झालं आहे, 2 लाख प्रॉफिट झालं आहे. आणि लोकांनी जस्ट ब्लाइंडली त्याच्यावरती ट्रस्ट करून आपले एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, त्याच्याकडे वेस्ट केले आय वुड से. जवळजवळ क्युम्युलेटिव्हली 4 ते 5 करोड रुपये त्याच्याकडे दिलेत. आणि नंतर रिअलाईज झालं की हे सगळं फ्रॉड आहे. लोकांनी कंप्लेंट केली, त्याला जेलमध्ये टाकला. बट ॲट द एंड त्याचा काहीच उपयोग नाही आहे, बिकॉज एंड कस्टमरला डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. 4 ते 5 करोड जवळजवळ सगळ्या लोकांचे सगळे पैसे लॉस झाले. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका, कोणावरती असं ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. गावच्या लोकांना कुठे माहिती असतं की काय स्टॉक ब्रोकर आहे, हे सेबी रजिस्ट्रेशन काय असतं, काहीच माहीत नसतं. जस्ट कोणावरती सुद्धा विश्वास ठेवतात लोक आणि आपले पैसे देतात. एक सिम्पल थॉट असा होता की जर तो माणूस मार्केटमधून किंवा ट्रेडिंग करून एवढे पैसे कमवतोय तर त्याला काय गरज होती दुसऱ्यांकडून पैसे बरो करून इन्व्हेस्ट करायची. त्याने स्वतःने तेच पैसे रिइन्व्हेस्ट केले असते ना. बट आपण जनरली हा विचार नाही करत. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, साताऱ्याकडच्या लोकांचं सांगते, मी खूप चांगला एक्सपिरियन्स घेतला आहे. आमच्या इकडची लोक एवढी भोळी आहेत, एवढी साधी आहेत की कोणावरती सहज असा विश्वास ठेवतात, बट नुकसान खूप मोठं होतं. मला लिटरली असं फील झालं की बापरे, गावाकडे लोकांनी इन्व्हेस्ट करण्यासाठी एवढे पैसे बाहेर काढले आणि मी इथे काय करते 20 वर्ष मुंबईमध्ये. ट्रेडिंग वगैरेच्या भानगडीत अजिबात पडू नका. नॉलेज वगैरे नसेल तर इन्व्हेस्ट करा. त्यापेक्षा पैसे थोडा टाईम लागेल रिटर्न भेटायला, बट असं 25 दिन में पैसा वापस वगैरे असं काही जादू धरतीवर नाही आहे. सो प्लीज बी अवेअर. आणि मी जेव्हापासून 2 दिवसापासून हे सगळं ऐकलं तेव्हापासून अजिबात डोक्यातून जात नाही आहे माझा तो टॉपिक. सो आय थॉट ऑफ शेअरिंग विथ यू ऑल. खूप फ्रॉड्स चालू आहेत मार्केटमध्ये. आय एम रिअली फीलिंग सॉरी फॉर दॅम, बिकॉज मी माझ्या अर्ली चाइल्डहूडचे काही टाईम तिथे स्पेंड केला आहे. तिथला 50 to 60% फॅमिलीज तर ओळखतात आम्हाला, पण काय करणार.